बसून घ्या आपल्या आपल्या जागेवर. इकडे मागे प्लेट धुत आहेत त्यांनी, लवकरात लवकर आपल्या प्लेट धुवून लवकर यायचं आहे. हॅलो, बसून घ्यायचं लवकर, उशीर होते आपल्याला, 1 वाजलाय. चला लवकर, बाहेर फिरतायत त्यांनी, आतमध्ये यायचं, लवकरात लवकर बसून घ्यायचंय. पुढच्या कार्यक्रमांना उशीर होतो, या लवकर. आपल्या समोर पुढील गीत JCS हायस्कूल भाल वसार या शाळेची विद्यार्थिनी सादर करत आहे. बाई नाव काय का? ज्ञानेश्वरी यादव आपल्या समोर गीत सादर करत आहे. जोरदार आहे द्या. बाई काय सुरुवात? ही मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही आमुची महावंदनीया ती प्राणप्रिय ही माय मराठी आमुची. ही मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही आमुची महावंदनीया ती प्राणप्रिय ही माय मराठी आमुची. हा मुचा आहे बाण ही आमुची आहे बोली अस्मानी झळके भव्य पताका भगव्या झरीपटक्याची. महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही आमुची महावंदनीया ती प्राणप्रिय ही माय मराठी आमुची. राकट देशा कणखर देशा दगडाच्या देशा प्रणाम माझा घ्यावा हे श्री महाराष्ट्र देशा. भीमा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. योग्यांची अन संतांची भक्तांची माळकऱ्यांची ही देव देशान धर्मासाठी जीव खर्चणाऱ्यांची योद्धांची अन वीरांची तलवारीच्या पात्याची देशाचे रक्षण करण्यासाठी जीव खर्चणाऱ्यांची ही भूमी सप्तसुरांची रंगांची अष्टकलांची काव्याची शास्त्र विनोदाची ही भूमी साहित्याची. महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही आमुची महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी आमुची. धन्यवाद. थँक्यू ताई. ज्ञानेश्वरीला खरंच ज्ञानेश्वरी सारखा तिचा आवाज आहे, तिचा आम्ही सत्कार करत. पुढील विद्यार्थिनी, आपल्याकडे फक्त 4च मिनिटं उरलेली आहेत मनोरंजनासाठी. जोरदार येऊ द्या ज्ञानेश्वरीसाठी. तुम्ही करा सुरुवात. या इकडे, या इकडे, इकडे या. बोला. 1 2 3 आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. आई मायेचा सागर दिला जीवनाकार. आई मायेचा सागर दिला जीवनाकार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार. आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. तळपत्या उन्हात अन रखरख त्या रानात
तळपत्या उन्हात अन रखरखत्या रानात राहिलीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात राहिलीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठभर घास कधी घडेल तिला उपवास कधी मिळेल मुठभर घास कधी मिळेल उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार नभीची चांदणी तू ग भास चंद्राची कोर नभीची चांदणी तू ग भास चंद्राची कोर शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर तुझ्या शीतल छायेमध्ये उभे आयुष्य जगेल तुझ्या शीतल छायेमध्ये उभे आयुष्य जगेल आई देवापाशी मी ग तुला जन्मोजन्मी मागेन आई देवापाशी मी ग तुला जन्मोजन्मी मागेन आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार धन्यवाद विद्यार्थिनींसाठी थँक्यू. आपल्याकडे फक्त 2-3 मिनिटं आहेत. 2-3 मिनिटांमध्ये आपल्याला आवरायचं आहे कारण विश्वास भोईर सर आले आहेत. त्यांना शब्द दिलाय 1 वाजता आपण कार्यक्रम सुरू करणार आहोत. सरांना विनंती की आपण व्यासपीठावर स्थानबद्ध व्हायचंय. पुढे कर सुरुवात तू. लाराचे ग माझे लेकी लाराचे ग माझे लेकी लहानाची तुला ग मोठी केली लहानाची तुला ग मोठी केली चिंता तुझ्या आई बापाला चिंता तुझ्या आई बापाला लेकी आता तू लग्नाची झाली लेकी आता तू लग्नाची झाली गरीब होता पाऊनवरू गरीब होता पाऊनवरू तुझे ग लग्नाचा विचार करू तुझे अशा छोट्याशाच म्हटलंय छोट्याशा अशा दौलारीन ताईसाठी अर्धा अर्धा बोलायचा पटकन. बोल बोल बोल. गोमू माहेरला जाते हो नाकवा तिच्या गोवाला कोकण दाखवा गोमू माहेरला जाते हो नाकवा तिच्या गोवाला कोकण दाखवा दावा कोकणची निळी खाडी दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी भगवा अबोली फुलांचा दाटवा भगवा अबोली फुलांचा दाटवा गोमू माहेरला जाते हो नाखवा तिच्या गोवाला कोकण दाखवा कोकणची माणसं साधी भोळी काढात त्यांच्या भरली शहाळी उंची माडाची जवळून मापवा उंची माडाची जवळून मापवा गोमू माहेरला जाते हो नाकवा तिच्या गोवाला कोकण दाखवा खोडून दे रे साऱ्या खोड्या शिरात शिरले अवघड वाऱ्या धनी धरणीला गलबत टेकवा जनी धरणीला गलबत टेकवा गोमू माहेरला जाते हो नाकवा तिच्या गोवाला कोकण दाखवा. धन्यवाद. थँक्यू. त्यांचा देखील आपण सन्मान करत आहोत. त्या सन्मानाचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. कर सुरुवात. ये इकडे. छान कर सुरुवात. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्मपंथ जात एक जाणतो मराठी धर्मपंथ जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी. थँक्यू. धन्यवाद ताई. आपण सहकार्य करता म्हणून क्विकली हे कार्यक्रम उरकत चाललात. पुढील विद्यार्थीने आपल्यासमोर कर सुरुवात बोल. प्रतिपच्छंद्र लेखे व सहिष्णुर्वेश वंदिता प्रतिपच्छंद्र लेखे व सहिष्णुर्वेश वंदिता सा सुनो शिवशैषा मुद्रा भद्राय राजते सा सुनो शिवशैषा मुद्रा भद्राय राजते. जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती. जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती. अरे मरणाची कुणाला भीती. आदर्श आमचे राजे शिव छत्रपती. आदर्श आमचे राजे शिव छत्रपती. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण. छत्तीसातीचे बळ असणारे, त्रस्त मुघलांना करणारे, परत न फिरणारे, ती तिन्ही जगात जाणणारे, शिस्त प्रिय वाणिज्य तेज असणारे, जिजाऊंचे पुत्र मग महाराष्ट्राची शान, हा हार न मानणारे, राज्याचे हितचिंतक, जनतेचा राजा म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज. अशा रयतेच्या राजास माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. छत्रपती शिवाजी महाराज म्हणत की मरण आले तरी चालेल पण शरण जाणार नाही. शत्रू कितीही बलाढ्य असला तरी त्याचा अतिविश्वास उत्साह यांनीच त्याचा पराभव होऊ शकतो. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास घडला पाहिजे आणि हारलो तरी इतिहास घडला पाहिजे. चांगले ऐश्वर्य हाताळण्यासाठी उत्तम घोडेस्वाराची गरज असते. हत्तीला नियंत्रित ठेवण्यासाठी प्रशिक्षित माहुताची गरज असते आणि मुलींना शिकवण्यासाठी एका स्त्री शिक्षिकेची गरज असते आणि मुलींना शिकवण्यासाठी एका स्त्री शिक्षकाची गरज असते. म्हणून सावित्रीबाई फुले या मुलींच्या पहिल्या स्त्री शिक्षिका बनल्या. वर्षानुवर्ष पसरलेल्या अंधाराच्या बिळाखाली एक मोठा छेद दिला गेला होता. मुलगी शिकली समाजाच्या दृष्टीने भ्रष्टाचार समजला जात. म्हणून जेव्हा सावित्रीबाई फुले मुलींना शिकवण्यासाठी जात तेव्हा त्यांच्यावर अनेक लोक दगडगोळे मारत त्यांना शिव्याशाप देत. मात्र सावित्रीबाई फुले यांनी कधीच माघार घेतली नाही. म्हणून माझ्यासारख्या सर्वसामान्य मुलगी इथे उभा राहून बोलू शकते हे फक्त सावित्रीबाई फुले यांच्यामुळे शक्य होऊ शकले. दीनदलितांचे ते तलवार होऊन गेले, अन्याय विरुद्ध प्रहार होऊन गेले. दीनदलितांचे ते तलवार होऊन गेले, अन्याय विरुद्ध प्रहार होऊन गेले. होते ते गरीबच पण या जगाचा कोहिनूर होऊन गेले. अरे अण्णा अजून कळत कसं नाही. वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा त्या भारताचे संविधान लिहून गेले. होय मित्रांनो, ज्या बाबासाहेबांना लिहिण्यासाठी पुस्तक दिलं जात नव्हतं त्यांनी एक असं पुस्तक लिहिलं की आज त्याच पुस्तकावर संपूर्ण भारत देश चालत आहे. ते पुस्तक म्हणजे भारताचे संविधान. फक्त वहीपेन म्हणजे शिक्षण नव्हे तर बुद्धीला सत्याकडे, भावनेला माणुसकीकडे आणि शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण. जसा माणूस उपासमारीने अशक्त होऊन अल्पायुषी होतो तसा तो शिक्षणाअभावी जिवंतपणे दुसऱ्याचा गुलाम होतो. गुलामाला गुलामीची जाणीव करून दिली तर तो बंड करून उठेल. देवावर अवलंबून राहू नका, जे करायचे ते मनगटाच्या जोरावर करा, अशी विचारधारा ठेवणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो प्राशेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. थँक्यू. थँक्यू ताई. या वाक्यातून आपल्याला लक्षात येतं विजय यशाची तलवार चालून गेला, निर्दय छातीने सारा हिंदुस्थान हलवून गेला, वाघनगाने अफजल खानाचा कोटला करून गेला, मुठभर मावळ्यांना घेऊन शेकडो शैतानांना लढून गेला, असा एकच माझा मर्द शिवाजी छत्रपती होऊन गेला. आजचा तरुण आहे याचा फास्ट जीवन जगत आहे. त्याला सर्व काही सोपे झाले आहे तरी तो शुल्क कारणासाठी आपला जीव द्यायला निघतो. मग तो 10वीच्या परीक्षेत नापास झाला की जीव द्यायला जातो किंवा कोणते काम नाही झाले तर लगेच डिप्रेशनमध्ये जातो. अशा वेळी त्यांना कोण मार्ग दाखवणार, कोण त्यांना जीवनाचा उद्धार करणार. अशा वेळी आठवते की शिदंती ममगात्राने झालेल्या अर्जुनाला कुरुक्षेत्राच्या रणमैदानावर जीवनाचे पाठ शिकवण्यासाठी गायलेले वाङ्मय म्हणजेच श्रीमद भगवद्गीता, जी सर्व समस्या दूर करते, जी सर्व मनुष्यांना पाठ शिकवत असते. म्हणून कर्मण्यवाधिकारसे मा फलेषु कदाचन सांगून कर्म करायला शिकवते. उद्धरात्मनात्मनं सांगून तुझा उद्धार तुलाच करायचा आहे हे शिकवते. तर अभयम सत्वसंशुद्धी सांगून माझ्यातील भय काढते. तर सर्वस्वच्या हृदय सन्निविष्ट सांगून सर्वात भगवंत बसले हे शिकवते. तर शूद्र हृदय दौर्बल्य काढून शिथिलता काढायला शिकवते. तर सर्वस्वच्या हृदय सन्निविष्ट सांगून भगवंत बसले हे शिकवते. अवघ्या 16व्या वर्षी ज्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतली की स्वराज्य स्थापना करणारे असे म्हणणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात गतीचे विचार दिसून येतात. अवघ्याचे संसार सुखाचा करीन, आनंद भरीन तिन्ही लोकी, ज्याने स्वतःच्या संसारापेक्षा इतरांचा संसार सुखाचा व्हावा असे म्हणणारे ज्ञानेश्वर महाराज यांच्यात गीतेचे विचार दिसून येतात. म्हणून ज्यांनी उचलले गीतात त्यांची गायली जाते गाता. थँक्यू. थँक्यू. नेक्स्ट. बोल कर सुरुवात. शोधू कुटर दाऊ कसर
मीच स्वतःला पाहू कसर शोधू कुटर धावू कसर मीच स्वतःला पाहू कसर ह्या मावळ्यातून मावळून तू कधी गेला सर ह्या मावळ्यातून मावळून तू कधी गेला सर मीच स्वतःला पाहू कसर माझा राजा र माझा राजा र माझा शोभार माझा शुभार श्वास हे गहान श्वास हे गहान बदलले किती जन्म मी बदलले किती जन्म मी धन्यवाद. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. हर हर. धन्यवाद. यानंतर आपल्या या ठिकाणी चिंचवली गावचे शिक्षणप्रेमी व्यक्तिमत्व आणि आमचे लाडके दादा विलास म्हात्रे साहेब यांचे सुपुत्र राजेश विलास म्हात्रे हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा शॉल पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा यथोचित सन्मान सत्कार करत होतो त्याचा त्यांनी स्वीकार करावा. नियमितपणे या कार्यक्रमाला जे आर्थिक सहकार्य करतात यामध्येच राजेश विलास म्हात्रे साहेब हे देखील आहेत. पुन्हा एकदा धन्यवाद. यानंतर ॲस्पायरिंग ट्युटोरियलचे सर्व आदरणीय श्री संतोष गायकवाड सर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील शॉल पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा यथोचित सन्मान सत्कार करत आहोत. त्या सन्मानाचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. जोरदार राहू द्या दोन्ही मान्यवरांसाठी. काका सर एकच मिनिट फक्त झालंय. वारीगावचे शिक्षणप्रेमी व्यक्तिमत्व आदरणीय श्री अतुलजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील शॉल पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन तेजमय युवा प्रतिष्ठानतर्फे त्यांना सन्मान सत्कार करत आहोत. त्या सन्मानाचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. जोरदार आदरणीय श्री अतुलजी पाटील साहेबांसाठी. वारीगावचे शिक्षणप्रेमी व्यक्तिमत्व आणि आताच दुसऱ्या सत्राला थोडेसे 10 मिनिटं उशीर झाला. याचं कारण आपण भोजनाला आपल्याला उशीर झालेला होता. तरी देखील दुसरा सत्र आपण 10 मिनिटं उशिरा का होईना पण विश्वास भोईर सर यांच्याकडे सुपूर्द करतोय. हा सत्र 1 ते 2:30 म्हणजेच आपण 2:45 समजूया असा 1.5 तासाचा चालणार आहे. धन्यवाद. धन्यवाद. काय विषय काय मला नाही माहिती विषय काय. दुसऱ्या सत्राचा विषय आहे परीक्षा माझी 10वीची. खरं तुम्ही 10वीला आहात आणि 10वी आहात ना का विसरले या शिबिरामध्ये. तुम्हाला असं वाटत नाही ना पिकनिकला चालू हे 5 मिनिटं तुमचं मनोरंजन झालं. तुम्हाला वाटलं असेल बसमध्येच बसलोय छान एकदम गप्पा गोष्टी गाणे गुणगुणणे बक्षीस असं नाही. आता आपण तो विषय केला मनोरंजनाचा कार्यक्रम संपला. 5 मिनिटं तुमचा थकवा दूर करण्यासाठी आपण तो केला. परंतु आता आपल्याला मुख्य विषयाकडे वळायचा आहे. तो गौण विषय तो महत्त्वाचा विषय नाही आहे. सत्कार समारंभ आपल्याला महत्त्वाचं नाही आहेत. गाणे खाणे हे आपल्याला महत्त्वाचं नाही. आपल्याला महत्त्वाचं आहे आपला दुसरा सत्र परीक्षा माझी. आवाज नाही येत रे. परीक्षा माझी परीक्षा माझी. आणि आज सर तुम्हाला आमचे लाडके विश्वास भोईर सर आज तुम्हाला कदाचित लागू शकेल सर्व भूमिकांमध्ये दिसतील सर. अच्छा अच्छा अच्छा. हो ठीक आहे. सर. नाही तसं काय म्हणजे जास्त काय हो सर. हा हो मी टेक्निशियनशी बोलतो त्यांच्याशी बोलतो. कधी कधी कशी एखादी व्यक्ती सर सर येस एखादी व्यक्ती आईच्या भूमिकेत बापाच्या भूमिकेत भावाच्या भूमिकेत बहिणीच्या भूमिकेत दिसते. आज तुम्ही तसंच इंग्रजीच्या मराठीच्या गणिताच्या हिंदीच्या विज्ञानाच्या भूमिकेत दिसाल अरे वा. अशी अपेक्षा आहेच. कारण परीक्षा माझी कितवीची आहे. चला दुसरा सत्र घेऊन येत आहे विश्वास भोईर सर. हात वर करून ठेवा त्यांच्यासाठी. धन्यवाद. येस गुड आफ्टरनून एव्हरीबडी.